मिळणार आहे. म्हणजेच KBPL मध्ये ज्या खेळाडूंनी अद्याप रजिस्ट्रेशन केलेलं नसेल, रजिस्ट्रेशन लाईन ओपन आहेत आणि या रजिस्ट्रेशन लाईन वरती आपण आपली नोंदणी करू शकता. तर साई कृपा स्नॅक्स कॉर्नरचे सर्व आदरणीय प्रदीपजी साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या खेळाडूला सन्मानित करायचं आहे. गोविंद जो ठरला मागील सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच. यावेळेला मात्र पहिलं षटक हातात असताना गोलंदाज ऋषीला आपण पाहतोय. ऋषी परदेशी मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी. नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण पाहतोय. चला नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅटर कृष्ण आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय बॅटर अजयला. तर गोलंदाजीमध्ये आपण ऋषीला पाहतोय. सामन्याला सुरुवात. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. यॉर्क करण्याचा प्रयत्न. बॅटीचा बॉटम एज घेऊन चेंडू गेलाय तो फाईनच्या क्षेत्रामध्ये. सिंगल धाव फलकावरती येईल. ऑफ द बॅट पंच इशारा या ठिकाणी करतायत. धावसंख्या धावफलकावरती उभारणं गरजेचं आहे. या फॉर्मॅटमध्ये खरं तर कोणतीही धावसंख्या सुरक्षित मानली जात नाही. क्रिकेट इज अ गेम ऑफ अ ग्लॉरियस अनसर्टनिटीज असं म्हणतो. परंतु जर का तुमच्याकडे कला असेल, जर का तुमच्यामध्ये गुणवत्ता असेल तर अंडरआर्म क्रिकेटमध्ये खूप काही करण्यासारखं आहे. मगाशी आपण उल्लेख केला होता की नवी मुंबई, मुंबई आणि त्याचबरोबर रायगड विभागातून निवडक संघांना घेऊन एक स्पर्धा आपण पाहणार आहोत येत्या कालावधीमध्ये, जिथे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक अंडरआर्म क्रिकेटसाठी 1 लाखाचं आहे. यावेळेला पावलांचा वापर केला होता. त्याचबरोबर डोंबिवली विभागामध्ये, ठाणे जिल्ह्याच्या डोंबिवली विभागामध्ये जर आपण पाहिलं तर नामदेव चषक ही एक स्पर्धा आपण पाहतो की जी तब्बल 1 लाखापेक्षा जास्त असते. त्याचबरोबर मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर देव फाउंडेशनच्या माध्यमातून, सरमळकर साहेबांच्या माध्यमातून ती स्पर्धा आपण पाहतो, जी बांद्रा कोलगेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते, जिथे लाखो रुपयांची पारितोषिकं या अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच काय तर आज अंडरआर्म क्रिकेटला एक व्यावसायिक स्वरूप प्राप्त झालंय. आणि इथून जर का आपण पाहिलं तर कळंबोलीने देखील एक पाऊल या क्षेत्रामध्ये टाकलंय. जय श्रीराम प्रीमियर लीग एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा. गतवर्षी जर आपण पाहिलं तर या स्पर्धेचं दुसरं पर्व पाहिलं आणि या पहिल्या 2 पर्वाच्या अभूतपूर्व यशानंतर तिसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा मात्र आपल्याला या कळंबोलीच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती रंगताना पाहायला मिळते. यावेळेला टॅपिंग क्रिकेट होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. कमालीचं एफर्ट्स आहेत. हे डेडिकेशन आहे, हे समर्पण आहे. आपल्या संघासाठी मी सर्वोत्तम कामगिरी करू शकतो ही ईर्ष्या प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये आहे आणि तेच या स्पर्धेला यशस्वीतेच्या उंच शिखरावरती घेऊन जाताना पाहायला मिळते आहे. 10 रन्स ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावरती आल्यात. हळूहळू धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न. दोनही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चंग बांधलाय जणू या दोनही खेळाडूंना. डू ऑर डायची ही लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. यावेळेला मात्र फुलर लेनचा चेंडू फेकायचा होता रनआउटच्या स्वरूपामध्ये. इथे मात्र परतावं लागेल. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. नो चेंडूचा पंचांचा इशारा आला. लाईन टच केली गेली आहे. परंतु स्पर्धेचा नियम आपल्याला सांगतोय जर का फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये असेल बाद तर तो चेंडू केला जाईल काउंट. या ठिकाणी फलंदाज गमावला जातोय आणि त्याचबरोबर चेंडूही काउंट केला जाईल. 1 धाव धावफलकावरती अंकित होत असताना 11 रन्स ऑन द बोर्ड. 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. 11 धावा धावफलकावरती आहेत. नवीन बॅटर बॉबीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आणखीन एक नो बॉल. इथे मात्र वेग भरण्याचा प्रयत्न होता. दिशेवरचं नियंत्रण हरपला गेला. चला चेंडूची मागणी होईल मैदानाच्या आतमध्ये. चला पंच योग्य तो निर्णय या ठिकाणी घेतील. हा चेंडू नो होता, परंतु ज्यावेळेला फटका एक्झिक्यूट केला त्यावेळेला पाहिलं. चला प्रवीणजी आपण यायचंय, थोडंसं संपर्क करा. चला पहिलं षटक सुरू आहे. 4 षटकांची लढत आहे. नवीन चेंडू इथे दिला जाणार का याबद्दलची विचारणा केली जाते. आणि होय, स्पर्धेचा नियम आपल्याला सांगतोय की पहिलं षटक जर का कंप्लीट झालेलं नसेल तर मात्र तुम्हाला नवीन चेंडू नच खेळावं लागेल. मागील चेंडू अंपायर सुबोध सर
डेड बॉल तो हा चला डेड बॉल असेल कारण चेंडू फुटल्यानंतर पंचांनी तो चेंडू डेड बॉल करार केलाय. गोलंदाज ऋषी परदेसी कमालीचा खेळाडू आहे आणि इथून मात्र अंतिम चेंडू फेकला जातोय निर्धाव. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा धाव फलकावरती आपण पाहतोय 1 गडी बाद 10 धावा. चला थोडंसं फास्ट करायचंय, थोडंसं फास्ट करा. अजूनही लीग स्टेजेस मधल्याच मॅचेस आपल्या सुरू आहेत. त्यानंतर 2 सेमीफायनल आणि एक मेगा फायनल या स्पर्धेमध्ये अजूनही शिल्लक आहे. सामना क्रमांक 19वा सुरू आहे. त्यानंतर 20वा सामना होईल जो लीग मधला अंतिम सामना असेल. आणि अंतिम सामन्यासाठीचे जे दोनही संघनायक आहेत त्यांना विनंती असेल की आपण इनिंग ब्रेकमध्ये उपलब्ध राहायचं आहे, ज्या ठिकाणी टॉस मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जाईल. एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा जय श्रीराम बाल गोविंद पथक कळंबोली आयोजित जय श्रीराम प्रीमियर लीग 2026. यावेळेला स्लो वरवन पद्धतीचा चेंडू होता. धीम्या गतीने चेंडू फेकला गेला. कमालीचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. एक वेळ असं वाटलं की चेंडूमध्ये जास्त उसळी पाहायला मिळेल, परंतु अगदी नियंत्रणामध्ये तो चेंडू पाहायला मिळाला. सिंगल आली आहे. बॉबी सारख्या खेळाडूला सिंगलनं नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आणणं ही खरं तर एक चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळेल, परंतु अजय स्ट्रायकिंग एंडवरती असणार आहे आणि अजय देखील तितकाच घातक फलंदाज आहे. एक सामना आपण असाही पाहिला जिथे 12 चेंडू 41 धावांची गरज होती आणि बॉबीनं एक हाती तो सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवला. म्हणजे ही ताकद आहे, ही धमक आहे या खेळाडूची. यावेळेला नो बॉल होता, त्याचा भरपूर फायदा उचलला. जसा पंचांचा कॉल नोचा आला, या चेंडूवरती मात्र घणाघाती प्रहार करत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. टोटल 5 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातील. 5 रन्स ऑन द बोर्ड. या वेळेला टॅपिंग क्रिकेट, चांगलं क्षेत्ररक्षण आहे. रिलेज क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. एकानं चेंडूची गती कमी केली, दुसऱ्यानं चेंडूवरती नियंत्रण मिळवलं. कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला फाईनचं क्षेत्र निवडलं, परंतु डी झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एकापेक्षा जास्त या चेंडूवरती मिळणार नाहीये. सिंगल आली आहे. 17 रन्स ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावरती येत आहेत. 1 गडी बाद 17 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. गोलंदाज विकास. यावेळेला मात्र चांगला चेंडू होता. फुलर लेनचा चेंडू विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूचा मारा केला गेला. फलंदाजाकडे प्रत्युत्तर नव्हतं आणि इथून जर का आपण पाहिलं तर धावसंख्या स्थिर 17. 1 गडी बाद धावफलकावर. याही वेळेला स्लो वरून पद्धतीचा चेंडू होता. फिंगर्स रोल केल्या गेल्या. आडवा बॅटनं प्रहार करण्याचा मानस. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. सरळ चेंडू विसावलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. याही वेळेला कमालीचं क्षेत्ररक्षण. मागील 3 चेंडूवरती जबरदस्त गोलंदाजी विकासच्या माध्यमातून आपण पाहिली. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 1 गडी बाद 17 धावा. चला टीम मीटिंग नकोय. टीम मीटिंग या ठिकाणी बिलकुल नाहीये. कदाचित कौस्तुभला मैदानाच्या आतमध्ये आणलं जाईल. कौस्तुभ या खेळाडूचं विशेष कौतुक करायला हवं. या खेळाडूच्या पायाला टाके आहेत. अगदी त्याच्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलंय की टोटली रेस्ट करायची आहे, परंतु क्रिकेट या खेळावरती त्याचं असणारं प्रेम आणि आपल्या संघासाठी काही ना काहीतरी करून दाखवण्याची जिद्द नेहमीच त्याला मैदानावरती घेऊन येते. आणि तो फक्त मैदानाच्या आतमध्ये येत नाहीये, तर अशा वेळेला मैदानाच्या आतमध्ये येतो ज्या वेळेला संघाला खऱ्या अर्थानं त्याची गरज असते. तोच कौस्तुभ पुन्हा एकदा दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. जायबंदी झालाय, जखमी आहे आणि जखमी असताना देखील आपल्या संघासाठी मी सर्वोत्तम खेळ करू शकतो हे मागील 3 सामन्यामध्ये त्यानं दाखवलंय. परंतु संघासाठी ही सर्वाधिक निश्चितच या ठिकाणी पहा, आम्ही या गोष्टीचा उल्लेख केला की तब्बल 4 ते 6 टाके त्याच्या पायाला आहेत आणि तरी देखील तो खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळण्याची जिद्द दाखवतोय. हा क्रिकेट आहे. क्रिकेट या खेळानं खूप काही दिलंय आणि त्यापैकीच एक जर का या ठिकाणी आपण पाहिलं तर कौतुक करावं लागेल कौस्तुभचा. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय जरूर, परंतु कमबॅक करण्यासाठी जाणला जातो हा गोलंदाज. 21 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे. कौस्तुभ पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. यावेळेला फ्लायटेड चेंडू करण्याचा मानस होता. दिशेवरचं नियंत्रण हरपलं गेलं. पंचांनी अवांतर चेंडू घोषित केलाय. या ठिकाणी जर आपण पाहिलं
यावेळेला आडवा बॅटनं प्रहार केलाय, पुन्हा एकदा डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, डॉट बॉल येतो आहे. पण कौस्तुभला का गोलंदाजीसाठी आणलं गेलं हे मात्र त्याला सिद्ध करावं लागेल. आतापर्यंत त्यानं वेळोवेळी संघनायकाचा विश्वास सार्थ ठरवलाय, परंतु इथे पहा थोडीशी संधी मिळाली, जागा बनवली, क्रिसच्या खोलीचा वापर केला आणि कमालीचं एक्झिक्युशन. या षटकातील हा दुसरा चौकार आलाय आणि संघाची धावसंख्या मात्र या चौकारानं जाऊन पोहोचली आहे 26 रन्स ऑन द बोर्ड. 26 धावा धावफलकावरती आल्यात. यावेळेला फॉलो करण्याचा प्रयत्न होता, लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू. षटकातील हा तिसरा अवंतर चेंडू आपण या षटकामध्ये पाहिला. याच धावगतीने जर का धावा धावफलकावरती आले तर 41 ही धावसंख्या पाहायला मिळू शकते. परंतु इथे मात्र पहा बॉबी थोडासा नाराज आहे, नाखुश आहे, स्वतःशी पोटपोटतोय, बडबडतोय की ही संधी होती, या चेंडूवरती 4 धावा येऊ शकल्या असत्या, परंतु चेंडू आणि बॅटचं प्रॉपर कनेक्शन नाहीये, डॉट बॉल आलाय. यावेळेला समोरच्या दिशेनं खेळला, एक्स्ट्रा बाउन्स, तो जज करू शकला नाहीये क्षेत्ररक्षक आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. एक लढाऊ वृत्तीचा खेळाडू म्हणून बॉबीची नेहमीच ओळख राहिली आहे. सातत्यानं आपल्या संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी जाणला जाणारा खेळाडू आहे आणि या महत्वपूर्ण डू ऑर डायच्या सामन्यामध्ये करो या मरोच्या परिस्थितीमध्ये संघ येऊन पोहोचलाय. कारण इथून जो संघ जिंकणार तो संघ मात्र दाखल होणार पुढच्या फेरीमध्ये. अर्थातच यावेळेला मात्र मिसकम्युनिकेशन 2 खेळाडूंमध्ये परतावं लागेल. बॉबीच्या विकेटसाठी कौस्तुभला आणलं गेलं आणि कौस्तुभनं मात्र ती किमया केली. जरूर 3 चौकार त्याच्या षटकामध्ये आले, परंतु बॉबी सारखी महत्वाची विकेट त्यानं तंबूच्या आश्रयाला पाठवली आणि हेच कारण होतं. बॉबी बाद झाला म्हणजे कमीत कमी 15 ते 20 धावांचा डिफरन्स हा धावफलकावरती पाहायला मिळाला. अजूनही शेवट षटकाचा जर आपण विचार केला, 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला. 31 धावा धावफलकावरती आल्यात आणि शेवटच्या षटकामध्ये इथे मात्र गोलंदाजीसाठी आपण पाहतोय नवीन बॅटर सुमित आहे, तर अंतिम षटक हाताळणारे रोहन आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला रोहन कशा प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारणार तिथे नव्हतं का? अच्छा, यावेळेला मात्र पहिल्या चेंडूवरती आडव्या बॅटनं केलाय प्रहार. अजयला आता मात्र हात खोलावे लागतील. बऱ्याच कालावधी अजय शांत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे, परंतु इथे पहिल्या चेंडूवरती चौकारानं स्वागत केलंय. याही वेळेला टॅप केलाय चेंडूला. कमालीचं क्षेत्ररक्षण आहे, जबरदस्त एफर्ट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण आहे. आय थिंक बाबू आहे ना, बाबू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. कमालीचं क्षेत्ररक्षण बाबू शेख, याही खेळाडूचा आपण विशेष उल्लेख करूया. यावेळेला पॅड लाईन वरती होता, हात खुले करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करत असताना 4 महत्वपूर्ण धावा धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत. या चौकारानं संघ जाऊन पोहोचलाय. धावा धावफलकावरती आल्यात त्या 39 धावा. अजूनही शेवटच्या षटकातील काही चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. या 3 चेंडूंमध्ये किमान 2 मोठे फटके. पहा, जे छोटे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती आहे की मित्रांनो, चेंडू खूप वेगानं तुमच्या दिशेने येतो, त्यामुळे सावध राहा, बेसावध कोणी राहू नका, कारण चेंडू वेगानं तुमच्या दिशेने येत आहेत. आणि म्हणूनच आम्ही सांगतो की ज्या रेलिंग्स या ठिकाणी लावलेल्या आहेत त्या रेलिंग्सच्या पाठीमागे जा, तिथून या स्पर्धेचा तुम्ही आनंद लुटा. पाणी जर का हवं असेल, स्वयंसेवकांना विनंती आहे की पाणी आपण पुरवा मैदानामध्ये. चला, एक्झॅक्टली काय घडलंय त्या ठिकाणी, कारण प्रेक्षकांना आम्ही वारंवार विनंती करतोय, बाउंड्री लाईन पासून थोडस आपण 1-2 फूट मागे बसा. खास करून रेलिंगच्या मागे जर का आपण थांबलात ना, तर स्पर्धेला अशा प्रकारे कुठलाही अडथळा निर्माण होणार नाहीये. सातत्यानं आम्ही या गोष्टींचा उल्लेख करतोय. चला, इथे पंचांनी योग्य अँगल पाहिलाय, टॅप आहे आणि त्यानंतर हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आहे का? अजय कमालीची फलंदाजी करतोय. पहिल्या 3 षटकांमध्ये जर पाहिलं तर अजयनं केवळ 7 धावा धावफलकावरती उभारल्या होत्या, परंतु या षटकामध्ये तब्बल 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि आपल्या
येस, ऑन अ स्क्रीन आपण पाहू शकता. PTC लाईव्हच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज आपण पाहतोय. अगदी स्क्रीनवरती देखील दर्शवलं गेलं. यावेळेला फ्लाईट एट चेंडू होता, उंची जास्त दिली गेली, आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा मानस होता. डॉट बॉल आलाय. 39 या धावसंख्येपर्यंत रोखले गेले. 45 पर्यंत मजल मारली जाणार का? कारण शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आणि अजय एक वेलसेट बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. होय, चौकार आलाय. या चौकारानं 43 या धावसंख्येपर्यंत मजल जरूर मारली गेली आहे. खरं तर आपण सातत्यानं उल्लेख करतो 4 षटकांमध्ये 45 प्लस किंवा 50 प्लस धावा जर का धावफलकावरती आल्या तर एक चांगली टोटल जरूर धावफलकावरती पाहायला मिळते. यावेळेला देखील बॅटनं केलाय प्रहार. अंतिम 2 चेंडूवरती अजयच्या बॅटमधून आले 2 गणाघाती चौकार आणि या चौकारानं संघाची एकूण धावसंख्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळते 47 आणि विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे 48 धावांचं. 48 या धावसंख्येचा कशा पद्धतीनं पाठलाग मैदानाच्या आतमध्ये होणार याकडे मात्र तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा लागलेल्या. आणि तर एकूणच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ऑन स्क्रीन इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतंय. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आता मात्र लक्ष असेल येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 48 धावा. आणि या 48 धावांचा कशा पद्धतीनं केला जाणार पाठलाग ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती आमंत्रित करूया. निश्चितच श्रीकांत मुळे अगदी आपल्या समेत या ठिकाणी जोडले गेलेत. तर तुर्तास आपण जाऊयात मायक्रोफोन वरती आमंत्रित करूयात योगेश वाघ यांना. हॅलो चेक. तर धन्यवाद प्रवीण सर. नक्कीच आपण पाहत आहात जय श्रीराम प्रीमियर लीग सन 2026 पर्व 3 आणि तिसऱ्या पर्वातील सेकंड लास्ट लीग मधील सेकंड लास्ट सामना आपण ज्याला म्हणतो. 47 धावा करून 48 धावांचं आव्हान उभं केलंय. तर मी म्हणेल की स्ट्राईक एंडवरती फलंदाज विकास. तर नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतात फलंदाज बाबू आणि विकास ही जोडी. यावेळेस समजा पंचांचा इशारा येतोय हा सामना सुरू करण्यात. आणि यानंतर आपण वाढणार आहोत या लीग स्टेज मधील अंतिम सामन्याकडे. सामना रंगणार आहे तो म्हणजेच रुही 11 आणि अवनीश 11 या 2 संघादरम्यान. टॉस विन झाली ती रुही 11 हा संघ. आणि नक्कीच मी म्हणलं की पहिल्या चेंडूवरती घणाघाती खेळी करत विकासने आता मात्र आपले हात खुले केले गेलेत आणि सांगितलंय सागरला की का मला संघ नायकाने आता मात्र धावसंख्या आहे ती धावफलकावरती आता मात्र 6. पुढचा चेंडू या दरम्यान पुन्हा एकदा बॅकफुट होती पंच करत होता चेंडूला. चेंडू मात्र निसटतोय. विचार केला तर मी म्हणेल की यावेळेस सागर आता मात्र एक चालाक पद्धतीने मारा करतोय. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची आउटर जे चेंडू गेला तो थर्ड मॅच दिशेने जिथे 1 धाव आता मात्र मिळते. या धावसंख्येमध्ये फरक मात्र 1 ने वाढतोय. धावसंख्या थांबते ती आता मात्र 7च्या घरामध्ये. येणारे 21 चेंडू आणि 41 धावांची गरज. पुढचा बॉल या दरम्यान पुढे सरसावत. यावेळेस धोका होऊ शकतो परंतु दैव देत आणि कर्म नेत. अतिघाई संकटात नाही याचं जीवन त्याचं मूर्तिमंत उदाहरण यावेळेस आता मात्र पाहायला मिळालं. जर घाई केली नसती तर फलंदाज बाद झाला असता. असं म्हणतात जर तरला क्रिकेटमध्ये स्थान नसतं आणि क्रिकेट देखील जर तर शिवाय नसतं. हे देखील तेवढंच खरं आहे. दरम्यानचा पुढचा चेंडू नक्कीच मी म्हणेल की एकही धाव मात्र घेता आली नाहीये. डॉट चेंडू गेला. 2 चेंडू शिल्लक. गोलंदाज सागर टू विकास टू सागर. पुन्हा एकदा पावलांचा वापर करतोय. यावेळेस आता मात्र 1 धाव आता मात्र मिळते. या एका धावेच्या समीकरणानंतर समीकरण मात्र 1 ने वाढतंय. सागर जाऊन
माफ करा, विकास खेळतो आपल्या नाबाद 6 या धावसंख्येवरती. तर बाबू आता मात्र पहिल्यांदा स्ट्राईक एंड वरती येईल आणि पहिल्यांदाच सामना करेल तो सागर याचा. दरम्यानचा पुढचा चेंडू, पुढचा बॉल. या दरम्यान पुन्हा एकदा पाठी सरसावत पावलांचा वापर केला गेला होता, परंतु बॅट आणि चेंडू नीटचा संपर्क न झाल्यामुळे काय चेंडू गेला तो आता मात्र निर्धाव. या निर्धाव चेंडू समाप्तीनंतर धावसंख्येचा फलक मात्र कायचा स्थिरावतोय, थांबतोय, बसतोय एका ठिकाणी आणि धावसंख्येच्या फलकावरती मात्र 6 चेंडू समाप्तीनंतर बिनगडी बाद 8च्या घरामध्ये. बिनगडी बाद 8 ही एक जमेची बाजू असली तरी देखील विचार केला तर 18 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. गोलंदाज बॉबी, सांघिक दुसरं, वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलं तर गोलंदाज बॉबी. या दरम्यान चेंडूने अतिरिक्त उसळी घेतली गेली. दरम्यान पुन्हा एकदा खराब कॉलिंग म्हणावं लागेल ते विकास आणि बाबू यांच्या माध्यमामध्ये. धावसंख्या आहे ती स्थिरावलेली. बिनगडी बाद 8. विकास खेळतो आपल्याला बाद 6 चेंडूमध्ये 6 धावसंख्येवरती. या दरम्यान पुन्हा एकदा फसवा चेंडू टाकला होता, थेट फेकी जर झाली असती या दरम्यान गचाळ क्षेत्रक्षण म्हणावं, गचाळ थ्रो म्हणावं लागेल. ना दसरा ना दिवाळी 2 धावांचा बोनस आता इथे मात्र मिळतोय. या 2 समीकरण मात्र 2 ने वाढतंय. बाबू आता येतोय तो मात्र स्ट्राईक एंड वरती. तर नॉन स्ट्राईक मध्ये आपण पाहतात विकास पडक याला दरम्यान अतिशय वेगवान चेंडू, बुंदा आपण ज्याला म्हणतो ना त्या प्रकारचा ब्रह्मास्त्र टाकलं गेलं होतं, परंतु एक धाव आता मात्र मिळते डिक्लेअर झोन मध्ये जिथे बाबू खेळतोय आपल्या नाबाद. अजून देखील त्यांनी खातं खुलं केलं नाहीये. दरम्यान पुन्हा एकदा वेगाचा वापर केला गेला होता, परंतु मी म्हणेल की बॉबीचे चेंडू जे आहेत ना ते स्लोवर वरच खूप छान पडतात. ज्या वेळेस तो वेग भरतोय ना त्या वेळेस त्याचे चेंडू मात्र अवांतर जात आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा फसवा चेंडू मध्ये क्षेत्ररक्षण जर झालं असतं नक्कीच चेंडू हा हातामध्ये होता. नक्कीच प्रयत्न पराकाष्ठा करण्यास कुठेतरी कमीपणा जाणवला आणि म्हणून काय चेंडू गेला तो चौकार. आणि जय श्रीराम प्रीमियर लीग सन 2026 मधील एक दैदिप्यमान स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची. नक्कीच मी म्हणेल गचाळ क्षेत्ररक्षण, पुन्हा एकदा एक गचाळ क्षेत्ररक्षण. जर तुम्ही या आणि अशाच प्रकारचं जर गचाळ क्षेत्ररक्षण कराल ना तर मग मात्र तुम्हाला पुन्हा एकदा 365 दिवस वाट पाहावी लागेल ती जय श्रीराम प्रीमियर लीगची. हॅलो चेक. धावसंख्या दहा फलकावरती मात्र 13 चेंडू मध्ये 31 त्याची गरज. हॅलो चेक. धावसंख्या आहे ती 18. बारा चेंडू 30 ची गरज. गोलंदाज आहे तर गोलंदाज आपण पाहत आहात गोलंदाज रोशन. येणारे 12 चेंडू आणि 30 धावांची गरज. नक्कीच मी म्हणेल की आदरणीय न्याय देवतेच्या नियमाप्रमाणे जवळपास आता मात्र आपल्या काही निर्बंध आहेत, काही बंधन आहेत आणि त्या बंधनाचं त्या नियमाचं पालन करणं आपल्यास बंधनकारक आहे. त्यामुळे काय आता इथून पुढे मात्र जो आवाजावरती बंधन आलेली आहेत आणि यानंतर जो व्हॉल्यूम जो होता तो व्हॉल्यूम आता मात्र कमी करण्यात आलेला आहे. स्टंपिंगच्या माध्यमातून बाद झाले तर फलंदाज आणि नवीन फलंदाज डावखुराचा एक विस्फोटक फलंदाज ऋषीचा विचार केला तर अवांतर चेंडू. या अवांतर चेंडूच्या माध्यमातून धावसंख्येचा मात्र फलक 1 ने वधारतोय. येणारे 11 चेंडू आणि 29 धावांची गरज. 11ला 29 तर नक्की मी म्हणेल की ऋषी आणि बाबू यांच्यावरती आता मात्र मोठी जबाबदारी असणार आहे ती या धावसंख्येचा पाठलाग करण्याची. या दरम्यान अतिशय सुंदर कव्हर ड्राईव्ह बघावं आणि बघतच राहावं
असा हा दैदिप्यमान असा हा फटका आणि या फटक्यातून मिळत आहेत त्या 4 धावा. या 4 समीकरण मात्र 4ने वाढतंय. ऋषी आपलं वैयक्तिक खातं खुलं करतोय 4 या धावसंख्येने. तर धावसंख्येचा धावफलक या 4 धावेने वधारतोय, जातोय, थांबतोय तो एक गडी बाद 23च्या घरामध्ये. पुढचा बॉल दरम्यान पुन्हा एकदा बॅकफूट पंच पाहायला मिळाला, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस पाहायला मिळतंय ते बाळूमामा वॉरियर्स या संघाच्या या खेळाडूचं. कारण त्यांना माहिती आहे की जर हा सामना आपण जर हारलो तर पुन्हा एकदा या लीगसाठी 365 दिवस वाट पाहावी लागणार आहे. 9 बॉल 9 चेंडू आणि 25ची गरज. पुढचा बॉल आता पुन्हा एकदा सुंदर कव्हर ड्राईव्ह, परंतु त्याहून देखणं असं क्षेत्ररक्षण. टाळ्यांच्या गजरामध्ये नक्कीच मी म्हणेल की या क्षेत्राचे कौतुक केले जाते आणि का करू नये, कारण त्याच्याकडून जर चूक झाली असती तर चौकार गेला असता, परंतु चित्र इथे काही वेगळं आहे. दरम्यान पुढचा चेंडू त्या पुन्हा एकदा त्या दिशेने मारले चेंडू, पण यावेळेस मात्र 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू गेला तो चौकारासाठी आणि समीकरण आता मात्र उरतंय येणारे 7 चेंडू आणि 21 धावांची गरज. 7ला 21. पुढचा बॉल जो सामना करेल ऋषीचा विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडू फेस केलेत आणि 8 धावा म्हणजे 2 चौकार त्यांनी मात्र एकवटलेत. गोलंदाज रोशन अतिशय नेहमी म्हणलं की पंचांच्या उजव्या बाजूने तो मारा करतोय कॉम्प्युटर बॉक्स एंड करून. या दरम्यान पुन्हा एकदा अतिशय सुंदर सेन्सनेबल क्रिकेट यावेळेस पाहायला मिळतंय, जिथे 1 धाव आता मात्र मिळते. या एखाद्या समीकरण मात्र 1ने वाढतंय. धावसंख्येचा फलक मात्र जाऊन सांगतोय की 3 षटकांचा म्हणजेच 18 चेंडूंचा खेळ इथे संपलेला आहे आणि या 18 चेंडूंमध्ये हर्ष 11 या संघाने आपला 1 गडी गमावत 28 धावसंख्येपर्यंत मजल मारलेली आहे. करंट रन रेट बघितला तर 9.33 आहे आणि रिक्वायर्ड रन रेट जर विचार केला तर 20.00 म्हणजेच येणारे 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. होय, हे शक्य आहे. 6 चेंडू मध्ये 30 धावा. कोण आहे? अजय ना? अजय गोलंदाज अजय विरुद्ध डावखुऱ्याचा एक विस्फोटक फलंदाज ऋषी. या दरम्यान 1 धाव आता मात्र मिळते. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय आणि ट्रॅव्हल करतोय. हर्ष 11 संघाचा विचार केला तर नक्कीच मी म्हणेल की ऋषी परदेशी आणि बाबू हे मात्र प्रयत्न पराकाष्ठा करतात, परंतु त्यांच्या प्रयत्नाने यश येत नाहीये. बघा, प्रयत्नात परमेश्वर, तुम्ही प्रयत्न करत राहा, यश तो नक्कीच मिळेल. या दरम्यान पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण नक्कीच, आणि मी म्हणेल की आपल्या ऑफ साईडचं जे क्षेत्ररक्षण आहे ना, कव्हर पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि मी म्हणेल की डीप एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र अतिशय सुंदर आहे. आतापर्यंत ऋषीने अतिशय वेगाने 3 ते 4 चेंडू तिथे मारले होते, परंतु अतिशय न भेदणारं असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. चेंडू गेला तो आता मात्र निर्धाव. या दरम्यान काहीसं बचावात्मक प्रवृत्ती घेतला गेला, परंतु हा चेंडू गेला तो अवांत. धावसंख्येचा फलक मात्र 1ने वाढतोय. येणारे 4 चेंडू आणि 18 धावांची गरज. गोलंदाज अजय विरुद्ध ऋषी विरुद्ध अजय, चांगलं बॅटल. या दरम्यान पुन्हा एकदा चेंडू गेलाय तो मात्र निर्धाव. प्रत्येक निर्धाव चेंडू हा फलंदाज ऋषीवरती मात्र दबाव निर्माण करतोय. आता मात्र कुठे सुटकेचा निश्वास टाकला गेला असेल, कारण जवळपास सामना आपल्या आवाक्यात आलाय. सलगचा या षटकातील 3रा निर्धाव चेंडू. पुढचा बॉल ऋषी. चेंडू गेला तो मात्र पंच निर्धाव, डॉट बॉल. धन्यवाद. जवळपास या सामन्यामध्ये चुरस आणि मी म्हणेल की ड्रायव्हिंग सीटमध्ये पाहायला मिळतोय तो 9 चेंडू आणि त्यावरती मिळतोय तो 4 धावा. फक्त विजयाचं अंतर कमी होईल, तुम्हाला विजय गाठता येणार नाही. या दरम्यान चेंडू जातोय तो चौकार आणि याच बरोबर मी म्हणेल की बाळूमामा वॉरियर्स हा संघ 8 धावेने हा सामना जिंकलेला आहे. आणि नक्कीच मी म्हणेल की प्रयत्न कमी पडले आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय अजय, ज्याने 17 चेंडूमध्ये 23 धावांची नाबाद खेळी केली, ज्यामध्ये 5 चौकार होते आणि